परमभक्त वत्सल भक्तांच्या हाकेला तत्पर प्रतिसाद देणारे म्हणून भगवान दत्तात्रय सर्वांनाच प्रिय आहेत. दत्तात्रय भक्ताने स्मरण करताच त्यांच्यापर्यंत पोहोचतात, म्हणून त्यांना स्मृतिगामीही म्हटले गेले आहे. सनातन वैदिक उपासना आणि त्यागधर्मात भगवान दत्तात्रयांचे विशेष महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी सद्गृहस्थांच्या घरी उपवास आणि उपासना केली जाते, परंतु दशनाम संन्याशांच्या आखाड्यांमध्येही विशेष आध्यात्मिक प्रवचन आयोजित केले जाते, ज्यामुळे उपासना आणि ध्यानाने विशेष पुण्य प्राप्त होते. दत्तज्ञानाचे परम गुरु आहेत. भगवान दत्तजींच्या नावावर असलेला दत्त संप्रदाय दक्षिण भारतात विशेष प्रसिद्ध आहे. महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. प्रदोष काळात मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांचा अवतार झाला, त्यामुळे या दिवशी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीमद भागवतात आले आहे की जेव्हा महर्षी अत्रींनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने उपवास केला, तेव्हा तो दत्ता माया हमिती यद भगवान सहा दत्तहा, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले असे बोलून भगवान विष्णू अत्रींच्या पुत्राच्या रूपात अवतरले आणि त्यांना दत्त म्हटले गेले. महर्षी अत्रींचे पुत्र असल्याने त्यांना आत्रेय म्हणतात. दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांच्या आईचे नाव अनुसूया आहे. त्यांची पतिभक्ती जगात प्रसिद्ध आहे. पुराणात कथा येते, ब्राह्मणी रुद्रानी आणि लक्ष्मीला आपल्या पतिव्रता धर्माचा अभिमान वाटला. देवाला आपल्या भक्ताचा अपमान सहन झाला नाही. मग त्याने एक अद्भुत लीला करण्याचा विचार केला. भक्तवत्सल भगवान यांनी देवर्षी नारदांच्या मनात प्रेरणा निर्माण केली. फिरत फिरत नारद देवलोकात पोहोचले आणि एक एक करून तिन्ही देवतांकडे गेले आणि म्हणाले, अनुसूयासमोर तुमचे पतिव्रत्य नगण्य आहे. तिन्ही देवींनी देवर्षी नारदांची ही गोष्ट त्यांच्या स्वामींना विष्णू, महेश आणि ब्रह्मा यांना सांगितली आणि त्यांना अनुसूयेच्या पवित्रतेची परीक्षा घेण्यास सांगितले. देवतांनी खूप समजावले, पण त्या देवींच्या हट्टापुढे काही चालले नाही. शेवटी तिन्ही देव साधुवेश घेऊन अत्री मुनींच्या आश्रमात पोहोचले. महर्षी अत्री त्यावेळी आश्रमात नव्हते. अतिथींना पाहून देवी अनुसूयेने त्यांना नमस्कार केला आणि अर्घ्य कंदमुलादी अर्पण केले, परंतु ते म्हणाले, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मांडीवर बसून आम्हाला भोजन देत नाही, तोपर्यंत आम्ही आतिथ्य स्वीकार करणार नाही. हे ऐकून देवी अनुसूया प्रथम अवाक झाल्या, पण आदरातिथ्याचे मान नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी नारायणाचे ध्यान केले. आपल्या पतीचे स्मरण करून त्या देवाची लीला मानून म्हणाल्या की जर माझा पतिव्रता धर्म खरा असेल तर या तिन्ही ऋषींनी 6 महिन्यांचे बाळ व्हावे. एवढं म्हणताच तिन्ही देव 6 महिन्यांच्या बाळांसारखे रडू लागले. मग आईने त्यांना आपल्या कुशीत घेऊन दूध पाजले आणि मग त्यांना पाळण्यात टाकून झोका द्यायला सुरुवात केली. असाच काही काळ गेला. इकडे देवलोकात तिन्ही देव परत न आल्याने तिन्ही देवी अत्यंत व्याकुळ झाल्या. परिणामी नारदांनी येऊन सर्व परिस्थिती सांगितली. तिन्ही देवी अनुसूयेकडे आल्या आणि तिची क्षमा मागितली. अनुसूया देवीने आपल्या भक्तीने तिन्ही देवांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात आणले. अशा प्रकारे प्रसन्न होऊन तिन्ही देवतांनी अनुसूयेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा देवी म्हणाली, तिन्ही देवाप्रमाणे मला पुत्र मिळावेत. तथास्तु म्हणत तिन्ही देवी देवता अंतर्ध्यान झाले. कालांतराने हे 3 देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले. ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार जन्माला आले. त्यांच्या प्रकट होण्याच्या तिथीला दत्तात्रय जयंती म्हणतात. दत्त जयंतीला मनोभावे दत्ताची आराधना करून सुख समृद्धीसाठी करा हे उपाय. हिंदू धर्मात दत्तात्रय जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते. या दिवशी पितरांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होत आशीर्वाद देतात. या दिवशी भगवंताचे फक्त स्मरण केल्यानेही दुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान दत्तात्रयांची उपासना आणि मंत्रजप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते. यासह सर्व प्रकारचे पाप, रोग आणि अडथळे नष्ट होतात. जर तुम्हाला अपघातापासून बचावासाठी दत्त जयंतीच्या दिवशी काळ्या कपड्यात वाळलेलं नारळ दत्ताला अर्पित करा. यामुळे अपघातापासून जो काही त्रास आहे तो सर्व दूर होणार. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला कितीही प्रयत्न करूनही हवे तेवढे यश जर प्राप्त होत नसेल तर तुम्ही पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून दत्तात्रयाला अर्पित करावा. यामुळे तुम्हाला भरघोस यश संपादन होईल. जर तुम्हाला शत्रू विनाकारण त्रास देत असतील तर कसलेही शत्रूंपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या 11 पानांवर 5-5 लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या.
तुम्हाला यामुळे फरक नक्की जाणवेल। आपल्या घराचे भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या माळेने ओम विष्णू दत्ताय नमः या मंत्राचा जप करावा। अनेक प्रकारचे प्रश्न अडचणी यामुळे जर सतत भांडणे वादविवाद होत असतील, म्हणजेच कसलाही वाद टळण्यासाठी दत्ताला काळे मिरीचे 6 दाणे अर्पित करून पाण्यात प्रवाहित करावे। यामुळे सर्वजण एकमेकांबद्दल आदर आणि प्रेमाने वागतील। कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी दत्ताला विड्याच्या पानांची माळ अर्पित करावी। यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल, भरघोस नफाही तुम्हाला मिळेल। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।